जहाँ प्यार बांटता है वो है सत्संग, जहाँ दुख मिटता है वो है सत्संग, और जहाँ पुण्य इकट्ठा होता है वो भी है सत्संग। गुरुवर्य सुदीक्षा माता जी को प्रणाम, और सभी सुनने वाले मेरे संत जनों को भी मेरा प्यारा सा प्रणाम। प्यार से कहिए धन निरंकार जी, जोर से बोलिए धन निरंकार जी। भक्ति जब भोजन में प्रवेश करती है तो प्रसाद बन जाती है। भक्ति जब पानी में प्रवेश करती है, पानी चरणामृत बन जाता है। और भक्ति जब सफर में प्रवेश करती है, वो सफर तीर्थ यात्रा बन जाती है। और भक्ति जब घर में प्रवेश करती है, घर मंदिर बन जाता है। और भक्ति जब क्रिया में प्रवेश करती है, वो क्रिया सेवा में बदल जाती है। और भक्ति रूपी प्रेम किसी व्यक्ति में प्रवेश करता है। ये सब भक्तिमय प्रेम जब किसी व्यक्ति में प्रवेश करता है, वाकई तो मानव भगवान बन जाता है। अशी ही भक्ती मनापासून करावी लागते। आणि भक्तीचे अनेक मार्ग आहेत। कधी कधी भजन म्हणून आपण भक्ती करतो, कधी विचार एकमेकांना देतो सत्संगामध्ये, कधी ढोलकी वाजवतो, पेटी वाजवतो, कधी सेवा दलातली काही माणसं युनिफॉर्मवरती सगळीकडं काही हवं नको ते बघत असतात, काही श्रवण करत असतात. सगळं जे काही चाललेलं असतं त्यालाच बाबाजी भक्ती असं म्हणतात. कारण सेवा करणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे, हे मानव जातीला सांगणारे बाबाजी त्यांनी फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये हे सगळ्यांना पटवून दिलेलं आहे. अतिशय नम्र त्यांचा स्वभाव होता, विनम्र, भरपूर नम्रता होती अंगात. आणि एकच की भक्ती काय असते आणि सगळा ईश्वरमय जो पसारा आहे, हे सगळे ईश्वर एकच आहेत. हा फक्त निरंकारी आत्मा हाच परमेश्वर आहे. आणि आत्मा हा सगळ्यांचा एक असतो. एक साधू, एक गुरु रस्त्याने सहज असा चाललेला असतो, आणि एक माणूस काय करतो, त्या विकृत असतो तो माणूस, त्या साधूला एकदम नीच अशी घाण शिवी देतो. त्या गुरुला मोठा तपस्वी असतो तो. शिष्य त्याच्या अंगावरती धावून जातो त्या माणसाच्या. गुरु म्हणतो, निष्काम फल हिथं वाया घालवू नको, आपला चला आश्रमाकडे जाऊया, त्याच्या नादाला तू लागू नको. तिथं गेल्यावरती शिष्य म्हणतो, महाराज तुम्ही त्याला काहीच बोलला नाही. त्यावेळेला ते म्हणतात, त्यांनी जी शिवी दिली होती ती शिवी माझ्या शरीराला दिलेली आहे, आत्म्याला नाही. कारण त्याचा आत्मा आणि माझा आत्मा निरंकारी हा एक आहे. हे एक आत्म्याचं स्वरूप पटवून देणारे हे निरंकारी बाबा सत्संग आहे. इथं ज्ञानेश्वरांचं जे काही ज्ञान आहे ते एकमेकांना वाटलं जातं. तुकारामांचे अभंग म्हटले जातात. आणि हे सगळं भक्तिमय वातावरण, ईश्वर सगळा कसा एक आहे हे पटवून दिलं जातं. किंवा कुणी पटवून न देता आपल्या आत्म्याने आपलं आपण ते पटवून घ्यायचं असतं. म्हणून सत्संगामध्ये सगळ्यांना कुणी हा उच्च, हा नीच, ह्याला ज्ञान कमी आहे, ह्याचं एखादं वाक्य चुकलं, ह्याचं गाणं चुकलं म्हणून हसण्याची परंपरा नाही. प्रत्येकाने नमस्कार एकमेकाला करतात आणि धन निरंकारजी मोठ्या प्रेमानं एकमेकांना देतात. ते वचन आहे आणि ते वचन पाळणं हे प्रत्येक सत्संगातला शिष्य म्हणूया आपण, किंवा ते संतजन पाळत असतात, त्या वचनाचं पालन करत असतात जे बाबाजींनी केलं. आणि म्हणून मला सुद्धा ह्या सत्संगामध्ये खूप छान असं वाटतं की कुठलंही प्रेशर नसतं, कुठलाही दबाव नसतो, कुठल्या गोष्टीचं तुम्ही हेच सांगू नका, तेच बोलू नका, असं कुठलं बंधन नसतं. तुम्हाला जे सांगायचं आहे, तुम्हाला जे बोलायचं आहे, फक्त विचार पवित्र पाहिजेत.
एकमेकांना त्यातून काहीतरी बोध घेता आला पाहिजे, अशा प्रकारचे विचार मांडा. भजन कुणाचंही म्हणा, सगळी भजनं एकच आहेत. असा हा सत्संग आता थोड्याच दिवसात, काही दिवस उरलेले आहेत. शनिवारी ह्या सुदीक्षा माताजी पुण्यामध्ये येत आहेत आणि आपले सगळे सत्संगातल्या माणसांना साधू संत येती घरा तोची दिवाळी दसऱ्यासारखा माहोल आज आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. सगळी सेवादल मंडळींचं अगदी काय करू आणि काही नको अशा पद्धतीने सगळी धावपळ मला इथून दिसते सगळ्यांची चाललेली. आणि योगायोगानं आपण तिथं सगळे येणार आहोत. कुणाला वाटलं तरी आपण एकमेकांच्या गाठी घेऊ आणि यामध्ये सामील होऊ. प्यार से कहिए धन्य निरंकार जी, जोर से बोलिए धन्य निरंकार जी. राम कृष्ण हरी.